तर पुन्हा एक ब्लॉक. आज नाही का हे झाड बनवले होते आपण नाही का लोखंडमध्ये, आणि या झाडाच्या आतमधून आपल्याला नाही का स्ट्रीप टाकवायची होती आणि नाही का ते साईडवरती नेऊन लावून द्यायची होती, म्हणजे फिटिंग पण करून द्यायची होती. सगळ्यात पहिली स्ट्रीप वगैरे टाकून घेतली दुकानात. त्यानंतर निघालो बाहेर, गाडीवरती ठेवून मस्तपैकी आम्ही निघालो साईडवरती, कारण हे आपल्याला कंप्लीट करून द्यायची होती. हे बघा हे झाड मी आणि आणखी एक जोडीदार घेतला सोबत, आम्ही निघालो दत्ता आश्रमकडे. तर त्यानंतर आलो आपण साईटवरती, आणि ही आपली साईट होती. आपण पहिला पण इथं एक बोर्ड फिटिंग करून दिलेला होता आणि त्या बाजूलाच हे झाड होती. चला तुम्हाला दाखवतो की एक्झॅक्टली हे झाड कुठं येणार आहे का. हे बघा हा बोर्ड आपण वामव्हाईट LED मध्ये नाही का पूर्ण कंप्लीट केलेला होता. त्यानंतर त्यांची डिझाईन आणखी वाढली. तर हे झाड आपले नाही का हे बघा इथं येणार आहेत साईटला. तिकट येत आहे का नाही हो, त्या वायर लागणार. पडला खाली आहे का, धरायला गेल्यावर पडला खाली. इकडं फेका तुम्ही, असं फेका ना, आहे का. आता गेला तिकडं. आहे का. अरे यार, तर मी आलो सगळ्यात वरती नाही का. आपल्याला जिथं झाड लावत होतं तिथं वरती आलो. खालून मटेरियल घेत होतं नाही का, जेवढं वरती आणता येत होतं हातामध्ये तेवढं घेऊन आलो. त्यानंतर चिकट टेप वगैरे छोटं छोटं मटेरियल खालून एक जण माणूस फेकत होता. तर तो आमचा एक माणूस एवढा खतरनाक की काय विषयच नाही. तीनदा ते मटेरियल पुन्हा खाली फेकून द्यायचा. समोर बघूया. या खांब्याला नाही जमत का समोरच्या, हो सचिन भाऊ, या खांब्याला नाही जमत समोरच्या, खाली आहे ना तिथे काहीतरी प्लेट उघडावं लागेल ते. अच्छा. तर आपल्याला नाही का त्या झाडांना विल्डिंग करायची होती. तर त्या विल्डिंग करायला आपल्याला नाही का करंटचा थोडा विषय होता इथे, म्हणजे पूर्ण साईड कंप्लीट झालीच नव्हती. त्यामुळं करंट पूर्णपणे आलेलंच नव्हतं. त्यामुळं आपण नाही का बघत होतो करंट कुठून भेटते कुठून नाही. तो भरपूर टायमानंतर आपण इलेक्ट्रिशियन बोलवून घेतला. त्यानुसार नाही का आपण करंट घेऊन टाकलं ना आपली वेल्डिंग मशीन पण चालू झाली. त्यानंतर आपण एक रस्सी सोडली खाली. त्यानंतर नाही का ते झाड आपल्याला वरती घ्यायची होती. तर सिंगल झाड आपण बांधून नाही का वरती झाडं पण म्हणजे आणून ठेवलेत. त्यानंतर करंट पण आलं तर पूर्णपणे नाही का सेटअप पूर्ण चालता. त्यानंतर सुरू केलं आपण नाही का वेल्डिंग. त्यानंतर थोड्या वेळानंतर नाही का वरती आलो. एवढं भयान वारं सुटलं की नाही का, हाईटवर असल्यामुळे भरपूर भेव वाटत होतं. नाही टेकेल पूर्ण याच्यावर. त्यानंतर एक माणूस आपण खाली ठेवला. त्याला म्हणलं खालून नाही का बघ व्यवस्थित आहे का नाही. त्यानुसार आपण नाही का वेल्डिंग वगैरे चालू करून देऊ. आपण झाडं वगैरे नाही का दोन्ही साईडनं पण वेल्डिंग वगैरे मजबूत करून पूर्णपणे कंप्लीट केलं. तर पण विषय असं झालं की जो माणूस खाली होता मटेरियल घेऊन त्याने मटेरियलवरती ध्यान नाही दिलं, आणि त्या मटेरियलवरतून नाही का एक डिपेंडर गेली. तर ते आपलं थोडंफार नाही का ॲडेक्टर वगैरे पूर्णपणे क्रॅक झालं. डिपेंडर गेल्यानंतर काय राहणार आहे बरं ते कृष्णा भाऊ. डी एंड झाला पॉवर सप्लाय पूर्ण डायरेक्ट कामी येणार. त्यानंतर आपण नाही का पूर्ण झाडं लावल्यानंतर आपण त्याला करणार होतो टेस्ट.
हे काम तर पूर्ण कम्प्लीट झालं नाही का. आता खालून जाऊन बघू की नाही का, खालून घेतल्यानंतर व्ह्यू कसा येतोय तो. हो यार, ते लप लप काऊन करायला आता की थांबलंय. खतरनाक दिसायला लागलं का. थँक्यू. लवकरच आपला नवीन ब्लॉग नवीन डिझाईन मध्ये